त्यावेळी आमचं जन्म आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मंदिर मिळालं होतं आणि आता म्हणतात देवानं आपली घर मोठं मागून घेतलं. कोकणामध्ये अशी खूप मंदिरे आहेत जी आपल्याला इतिहास आणि परंपरा जपून ठेवतात. आज आपण आलो आहोत परुळ येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा मंदिरात. या मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे देव वेतोबांच्या मोठा चपला आणि त्यांच्या मागे असलेला इतिहास. चला तर मग या सुंदर मंदिराचा सफर सुरू करूया. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील परुळे गावात असलेलं श्री देव वेतोबा मंदिराला भेट देणार आहोत. चला या पवित्र स्थळाबद्दल अधिक जाणून घेऊया. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेतो तो त्यांचा देखणा आंतरिक भाग. रंगीबिरंगी डिटेलिंग्स, शुभक नक्षीकाम, आकर्षक रचना आणि सुंदर सजावट मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. प्रत्येक भिंत, खांब आणि छतावर केलेले बारीक कलाकुसर या मंदिराला भव्य आणि प्रसन्न रूप देते. परंपरा आणि कलेचा हा सुंदर कॉम्बिनेशन इथे आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता आणि एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. हिरव्यागार निसर्गाच्या मध्ये वसलेले हे मंदिर भक्तांना मनशांती देते. स्वच्छ, प्रसन्न आणि शांत वातावरणामुळे इथे वेळ कसा जातो कळतच नाही. श्री देव वेतोबा यांना परुळे गावात असलेल्या 32 वाडींचे राखणदार मानले जातात. गाराणे संपल्यानंतर मंदिरात भक्तिभाव आणि शांततेचा अनुभव अधिकच जाणवतो. या पवित्र वातावरणात देव वेतोबांच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. दररोज आणि विशेष उत्सवांच्या दिवशी अनेक भाविक इथे दर्शन घ्यायला येतात. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे. शहराच्या गजबजीपासून दूर असल्यामुळे इथे आल्यावर मन खरंच प्रसन्न होते. वेतोबा मंदिराच्या परिसरात असलेले हे छोटेसे देवीचे मंदिर देखील तितकेच पवित्र मानले जाते. या मंदिरात देवीसोबत एक छोटेसे शिवलिंग देखील स्थापित केले आहे व अजून एक मूर्ती तिथे ठेवलेली आहे. भाविक देवी आणि भगवान शंकर यांचे दर्शन घेऊन आपल्या प्रार्थना अर्पण करतात. शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणामुळे या मंदिरात काही क्षण घालवले की मनाला एक वेगळी शांतता मिळते. वेतोबा मंदिराच्या जवळ असलेले श्री रवळनाथ देवाचे मंदिर देखील भाविकांसाठी तितकेच श्रद्धेचे स्थान आहे. सुंदर गाभारा, प्रसन्न मूर्ती आणि शांत वातावरण मनाला भक्तिभावाने भरून टाकते. कोकणातील धार्मिक परंपरा आणि ग्रामदेवताची समृद्ध परंपरा या मंदिरातूनच अनुभवायला मिळते. मंदिराच्या परिसरात असलेली ही पुरातन विहीर या देवस्थानाच्या समृद्ध इतिहासाची साक्षी आहे. पूर्वीच्या काळापासून ही विहीर मंदिराच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. आजही तिची स्वच्छता आणि देखभाल पाहून या पवित्र स्थळाची परंपरा आणि संस्कृती जाणवते. ही जुनी विहीर मंदिराच्या अनेक पिढ्यांच्या आठवणी आणि इतिहास जपून ठेवते. देव वेतोबांना चप्पल अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. लोकांच्या मानण्यानुसार वेतोबा रात्री गावचे रक्षण करतात म्हणून भाविक श्रद्धेपोटी चप्पल अर्पण करतात. या परंपरेची माहिती दूरवर पोचली आहे. प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी देखील श्री देव वेतोबांना एक मोठी चप्पल श्रद्धेपोटी अर्पण केली आहे. ही चप्पल आजही अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेते. मला मंदिराबद्दल आणि या देवस्थानाबद्दल
शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन सांगा ना. ह्याचे देवालय आहे हे आमच्या विठोबाचं देव आहे. हा विठोबा 12 देव म्हणून गणला जातो. एवढ्या मोठ्या लोकांचे मी ऐकलं की ह्या विठोबाकडे येऊन जर तुम्ही मनोभावे सेवा सगळी केली किंवा काही मागितलं तर तुमच्या इच्छा पुऱ्या होतातच होतात. बऱ्याच लांब लांबून माणसं येऊन आपले मार्ग देतो आणि सगळ्यांचं सुख समाधान लागतं. हा आमच्या कोरळे गावाचा प्रसिद्ध विठोबा देव म्हणून गणला जातो. आणि आता हे मंदिर बघितलं तुम्ही किती छान बांधलंय. नाही, त्यावेळी आमचं जन्म आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मंदिर निळं होतं आणि आता म्हणतात ना देवाला आपली घर मोठं मागून घेतलं त्याप्रमाणे एकदम आरेशान वाटतं. पूर्वी असं नव्हतं, देऊळ होतं पण आता तर भव्य दिव्य मंदिर बांधलेलं आहे. आणि इथे म्हटलं नवस पूर्ण करण्यात आले त्याच्याबद्दल काही लोकांच्या घरगुती आजार पण असतात किंवा काही लग्न जमत नसतात किंवा लग्न जमल्यानंतर मुलं बाळाला त्रास होत नसतात. अशा वेळी मग हे येणारे लोक इथे नवस करतात. नवस येतात देवी आणि पादुका नवस केल्यानंतर त्या नवसाला जो पावतो आणि त्या माणसाचा आनंदी आनंद होतोच होतो. बरोबर. आणि अजून एक गोष्ट मी लहानपणापासून ऐकत आलोय की हे जे चप्पल देतात ते दुसऱ्या दिवशी बघितलं की ख्याती अशी आहे की देव ह्या चपल्या घालून पुऱ्या गावात पटापट जिरून जातात. विश्वासही कोण जेवणार नाही. पण जिरून जातात. आजूबाजूला राहायची व्यवस्था पण आहे, नाश्ता पाण्याची पण व्यवस्था आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टी काय कमतरता नाही. आता हे सगळं आमच्या गावच्या देवाचं आम्ही नतमस्त होतो आणि पाया पडून सगळ्या माणसं होतो. आता मी पण 73 वर्षाचा माणूस आहे. बाबा चालत आम्ही आता येतो, चालत जातो, आम्हाला काही वाटत नाही. ही देवाची आशा करतो की तुम्हाला श्री देव विठोबा मंदिराची ही सफर आवडली असेल. आपल्या कोकणातील असेच इतिहास, संस्कृती आणि मंदिराचा शोध घेऊन आपण पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.